एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाचा विशेष महत्त्व आहे। सुवासिनी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आपल्या पतीला उत्तम आयुष्य व आरोग्य लाभण्यासाठी सुवासिनी व्रतवैकल्य करतात। या दिवशी वटवृक्षाची अर्थात वडाच्या झाडाची पूजा करून सुवासिनी महिला आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे असे साकडे घालतात। तसेच घरात धनधान्य व भरभराटी होऊ दे यासाठी ही प्रार्थना केली जाते। नमस्कार, मी शैलेंद्र भगवान जोशी, जुने विठ्ठल मंदिर पुजारी। आज वटपौर्णिमा चतुर्दशी युक्त पौर्णिमा ही तिथी आज आहे। ती उद्यापर्यंत 1:30 वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी राहणार आहे। त्यामुळं सर्व महिलांनी उद्यापर्यंत जरी वटपौर्णिमेची पूजा जरी केली, ज्यांना जमत नसेल त्यांनीसुद्धा ती उद्या करायला हरकत नाही आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे, हे तुम्हाला तर खरं तर आख्यायिका माहीतच असणार आहे सगळ्यांना। वट आणि सावित्री जी पूजा आहे ही कशासाठी केली जाते, सत्यवान सावित्री ही जी कथा देखील तुम्हाला माहीत असणार आहे। सत्यवान जो आहे तो एक राजकुमार होता आणि सावित्री जी आहे ती अश्वपती राजाची ती मुलगी होती। ती जी राजकन्या होती आणि जी सावित्री जी राजकन्या आहे तिचं लग्न सत्यवान ह्या राजकुमाराशी झालेलं होतं। सत्यवान राजकुमार जो होता त्याचे जे वडील आहेत राज, तर ते आंधळे होते। जन्मांध असल्या कारणानं पुढं असं झालं की त्यांच्या राज्यावरती परचक्र निर्माण झालं। म्हणजे दुसऱ्या देशाच्या राजांनी त्यांच्या राज्यावरती आक्रमण केल्यामुळं त्यांचं राज्य देखील नाहीसं झालेलं होतं। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी त्यांची सून होती सावित्री आणि पुत्र हा जो आहे सत्यवान यांच्यासह हे अरण्यामध्ये रहिवासासाठी म्हणजे राहण्यासाठी ते निघून गेले। आणि असं झालं तर सत्यवान जो होता त्या सत्यवानाला मुळातच आयुष्य हे खूप कमी होतं हे देखील त्याला सत्यवानाच्या वडिलांना माहीत होतं आणि सावित्रीला देखील माहीत होतं। तरी देखील सावित्रीनं त्या सत्यवानाशी लग्न केलेलं होतं। आणि पुढं असं झालं, काही कारणानंतर तो हा लाकूड तोडण्यासाठी गेला आणि नेहमीचे म्हणजे उदरनिर्वाहासाठी लाकूड हा तोडायला गेला होता। त्यावेळेस तो लालीन पडला आणि त्यावेळेस सावित्रीच्या मांडीवर त्याने डोकं ठेवून तो झोपलेला होता। तेव्हाच त्याचे प्राण यमाने नेले होते। आणि त्या यमाकडून प्राण घेण्यासाठी, आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीनं पराकाष्ठा ही केलेली होती। आणि अक्षरशः त्या यमाच्या मागा लागून यमाकडून त्याचे प्राण हे वाचवलेले आहेत। आणि आजची जी कथा आहे ती खूप महत्त्वाची आणि महिला शक्तींची ही कथा आहे, नारी शक्तींची कथा आहे। नारी ही एखाद्या पुरुषाच्या पाठीशी जर राहत असेल तर तो पुरुष हा यशाच्या शिखरावर पोहोचण्याला त्याला कोणीही थांबवणार नाही। आणि असंच आहे, आज जी वटपौर्णिमाची आपण पूजा करतो, वट म्हणजे वड, हे वडाचं जे झाड आहे ते आयुर्वेदिक देखील आहे। आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे। आणि ज्या पारंब्या आहेत त्या वडाच्या पारंब्या हे पुत्र संतती किंवा संतती प्राप्त होण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो। त्याचप्रमाणे इतर झाडं हे जे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन हे देखील सोडत असतात, परंतु जे वडाचं जे झाड आहे, वडाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन सोडणारं हे झाड आहे। त्यामुळं असं मला वाटतं त्यावेळेस जे सावित्रीने आपल्या पतीला म्हणजे सत्यवानाला वडाच्या झाडाखाली ठेवण्याचं मागचं जे कारण होते, ICU सध्या आपण म्हणतो ना, ICUमध्ये एखाद्या पेशंटला आपण ठेवलेलं आहे ऑब्झर्वेशन्सखाली, त्याचप्रमाणे त्या काळचं ICU म्हणजेच बहुतेक वडाचं झाड असावं। कारण 24 तास हे वडाचं झाड हे ऑक्सिजन सोडणारं झाड आहे, आयुर्वेदिक झाड आहे। आणि त्यामुळं तर त्या झाडाला देखील देवाचं स्वरूप मानलेलं आहे। आजची जी कथा आहे वटपौर्णिमेचीच कथा, परंतु आजचा दिवस अतिशय शुभ आणि चांगला दिवस आहे।